लबाड कोल्हा। एक कोंबडीचे पिल्लू होते। ते झाडाखाली दाणे टिपत होते। इतक्यात थोडा वारा आला, झाडाची पाने हलली। एक पान नेमके पिल्लाच्या पाठीवर पडले। पिल्लाने वर पाहिले, त्याला वाटले आभाळ पडले। ते घाबरून पळत सुटले। पळता पळता त्याला भेटला एक ससा। त्याने पिल्लाला विचारले, अरे असा पळतोस का? पिल्लू म्हणाले, पळा पळा, जीव वाचवा, आभाळ खाली पडत आहे। त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला। ससा घाबरला, तोही त्याच्याबरोबर पळू लागला। ते दोघे पळत होते। समोरून एक बदक येत होते। त्याने विचारले, सशा सशा, काय झाले तुला? पळतोस का असा? ससा काही थांबला नाही। तो म्हणाला, बदक बुवा, पळा पळा, थपकत थपकत चालू नका, वरून आभाळ पडत आहे। बदक बिचारे घाबरले, तेही त्यांच्याबरोबर पळू लागले। वाटेत एक लांडोर नाचत होती। बदक म्हणाले, ए नाचनबाई, पुरे कर नाचणे, आभाळ खाली पडत आहे। लांडोर पण घाबरली, तीही लागली पळायला। ते चौघे जण पळत होते। आभाळ पडले, आभाळ पडले, असे सारखे ओरडत होते। समोरून आला एक कोल्हा। त्याने हे ऐकले। तो होता लबाड। मनात म्हणाला, बरी सापडली शिकार। तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला, घाबरू नका, चला सारे माझ्या घरात। माझे घर आहे जमिनीत, आभाळ पडलं तरी ते राहील वरच। लांडोर, बदक, ससा आणि पिल्लू हे सर्व कोल्ह्याच्या बिळात आले। कोल्हा म्हणाला, आता राहा इथंच, वर जाल तर आभाळ पडेल। चौघांपैकी कोणीच कधी वर आले नाही। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।